नमस्कार मित्रांनो, मी शिवकुमार बनोरे. पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, चांगला अधिकारी आला की त्याला बदलीला सामोरे जावं लागतं, हे काही नवीन गोष्ट नाही. याच्या अगोदर तुकाराम मुंडेंच्या अगोदर सुद्धा असे कितीतरी चांगले अरुण भाटिया, गोरा खैरनार सारखे चांगले अधिकारी आले होते. त्यांना सुद्धा असेच बदलीला सामोरे जावं लागलं, आरोपांना सामोरे जावं लागलं. आता तुकाराम मुंडे यांनी 1 महिना झालं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त पदाची सूत्र घेतली आणि नुसतं सूत्र घेतल्याने सूत्र त्यांनी खेड्यापाड्यातली साऱ्या राज्यातील सूत्र हलवली आणि सूत्र हलवल्यानंतर साधी साधी टपऱ्यावर पान टपऱ्यावर विकणारे पान मसाला, गुटखा, मावा, सुगंधी सुपारी असे विकणारी पानटपरीवाले सुद्धा पानटपरी लावून पळायला लागले. एवढंच नाही, दुधामध्ये भेसळ करणारी टँकरच्या टँकर दूध ओतून ते पळायला लागले. आणि एवढंच नाही तर आंबा पिकवण्याची पावडर असेल, केळी पिकवण्याचे औषध असेल किंवा जे जे काही 2 नंबरचे असतील, दारू असेल, गुटखा असेल, सुपारी असेल, जे काही घातक पदार्थ आहेत आणि हॉटेल व्यावसायिक असतील, हॉटेलमधलं अन्न असेल, या सर्वांना चाप बसलेला आहे. आणि खरं तर ज्या तुकाराम मुंडेंच्या अगोदर जे अधिकारी होते त्यांनी हे काम काही केलं नाही, त्यामुळे त्यांना तो अधिकारी बरा वाटत होता. परंतु जो अधिकारी खरं पाहतोय, सत्य पाहतोय, चांगलं पाहतोय, तो अधिकारी नको असतो. हे मी आज तुकाराम मुंडेंच्या विषयावर का बोलतोय, तर तुकाराम मुंडेंनी जे सळकीपळ करून सोडलं माफियांना, 2 नंबर धंदावाल्यांना आणि जे काही अन्न भेसळ करणाऱ्या लोकांना, मग काय पेढा, भेसळीचा पेढा असेल, भेसळीचं दूध असेल, अशा अनेक लोकांना त्यांनी चाप लावला. आणि ही चाप लावल्यामुळं अनेकांची घरं उठली, दुकानं उद्ध्वस्त झाली. दुकानं उद्ध्वस्त झाली म्हणण्यापेक्षा काळा बाजार उद्ध्वस्त झाला. आणि काळा बाजार उद्ध्वस्त झाल्यावर आता विधान परिषदेत काल जितेंद्र आव्हाड यांनी एक बॉम्ब टाकलाय असा, की ते म्हणतात की ह्या लॉबीनं, या माफिया आणि 2 नंबर लॉबीनं 250 कोटी जमा केले तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी. आता जितेंद्र आव्हाड यांनी हा बॉम्ब टाकलाय 250 कोटी. त्यांनी टाकलेला बॉम्ब खोटाही म्हणता येणार नाही, कारण जर एवढ्या साऱ्यांना त्यांचे धाबे दणाणले असतील, सर्वांना सळोकीपळो केलं असेल, तर ते अधिकारी ह्यांना नकोच वाटणार आहे. आणि खरं तर तुकाराम मुंडेसारखा अधिकारी मंत्र्यांना पण नको असतो, त्या खात्याच्या 2 नंबर धंदावाल्यांना नको असतो. फक्त तुकाराम मुंडेसारखा अधिकारी सर्वसामान्य जनतेला पाहिजे असतो. पण सर्वसामान्य जनता एवढी तयारीची नसते. जेवढी 2 नंबर धंद्यावाले तयारीचे असतात, माफिया तयारीचे असतात, मंत्री तयारीचे असतात. आता मला प्रश्न पडतो की 250 कोटी रुपये ह्यांनी जमवले, पण कुणाला द्यायचे, कुणाला देऊन बदली करायची, हे सुद्धा थोडंसं विचार करण्याजोगं आहे. आता तुकाराम मुंडे यांनी आता 1 महिन्यामध्ये जेवढी कारवाई केली, जे काही गुटखा असेल, सुगंधी सुपारी असेल, मावा असेल किंवा आंबे पिकवण्याची, फळं पिकवण्याची पावडर असेल, दूध, भेसळीचं दूध असेल किंवा भेसळीचा पेढा असेल, या सर्वांवर कारवाई करून जवळजवळ 11 कोटी आणि 93 लाख रुपयाचा माल त्यांनी जप्त केलेला आहे. एवढी मोठी कारवाई केली असेल तर इथून पुढं ज्यांच्यावर कारवाई केली त्यांची ही काळा बाजारची दुकानं बंद झालीत. आणि ह्या काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांनी ही लॉबी तयार करणं आणि 250 कोटी जमा करणं शंका नाकारता येत नाही. खरं तर तुकाराम मुंडे यांनी, आत्ता लोकांच्या मनामधनं सूर येतोय की तुकाराम मुंडेंची जर बदली केली शासनाने, तर तरुण पोरं किंवा समाजातली जनता रस्त्यावर येतील. कारण तुकाराम मुंडेंची बदली, आता मंत्रालयामध्ये विरोधी पक्षानं प्रश्न विचारला की तुकाराम मुंडेंची जी आता तुम्ही नेमणूक केली, तिथं काम चांगलं चाललंय, चांगलं चाललं असताना तुम्ही मध्येच बदली करणार आहात का? आता 250 कोटी जमवलेत बदली करायसाठी, म्हणले तुम्ही बदली करणार आहात का, हा प्रश्न विचारलाय. खरं तर आता ही शासनाला त्यांची बदली करणं सोपं नाही, परंतु काही होऊ शकतं, काही कारण काढू शकतं. कारण तुकाराम मुंडेंचा जो वचक आहे, तुकाराम मुंडेंची जी शिस्त आहे, ती नुसती समाजावरच नाही, माफियांवरच नाही, तर त्या खात्यात काम करणाऱ्या अधिकारी आणि कामगार वर्गावर सुद्धा आहे. त्यांचं म्हणणं आहे, चला ते अगोदर जी काही तुमची आळंटळून चाललेली असते त्याची सवय त्या कामगारांना लागलेली असते. आणि आता मात्र तुकाराम मुंडे त्या पदावर आले की अचानकच त्यांना सवय बदलता येत नाही. कारण तुकाराम मुंडेंनी लगेच रजा कॅन्सल केल्या, कंपल्सरी तुम्ही ड्युटीवर असलाच पाहिजे, त्यांनी ते नेम लावला. आणि टायमाला तुम्ही आलाच पाहिजे आणि जेवढं तुमचं ड्युटीचं टायमिंग आहे त्या टायमापर्यंत तुम्ही काम केलं पाहिजे. आता खरं तर हे काम करत असताना त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एक मोठी अडचण येते. कुठली? तर त्यांना तुकाराम मुंडेच्या खात्यात जी अधिकारी काम करणारी जी टीम आहे, एफडीआयची ती टीम जर जिथं कुठे धाड टाकायला गेली, तर तिथं काही लोक ही माफिया फार तयारीचे असतात. काय माणसं पिस्तूल दाखवतात, शस्त्र घेऊन मागे लागतात किंवा
त्यांच्यावर मारायला धावतात. अशा टायमाला त्या अधिकाऱ्यांना सुद्धा पोलीस संरक्षण मिळायला पाहिजे, परंतु ते तसं मिळत नाही आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा मोठी अडचण येते. काही आता तिथं काम करणाऱ्या, त्या खात्यात काम करणारे अधिकारी असतील, काही कामगार असतील, त्यांना वरनं अधिकाऱ्याचा दबाव असतो आणि खाली जी काही माफिया असतील, जी काही 2 नंबर धंदेवाली माणसं असतील, तिथं रेट टाकताना त्यांच्याकडून त्यांना भीती असते. तिथं त्यावेळी त्यांना पोलिसांचं तातडीचं संरक्षण मिळलं पाहिजे, पण तेवढी तातडी यंत्रणा हालत नाही. त्याच्यामुळे त्या सुद्धा अधिकाऱ्यांना धोका वाटतो. आता हे सारं होत असताना त्या खात्यात काम करणारे अधिकारी, त्या खात्यात काम करणारे कामगार आणि त्या खात्यात काम करणारे अधिकारी जे काही अगोदर ह्या माफियांना भेटलेले असतात, त्यांच्याकडून हप्ते घेतलेले असतात, ते अधिकारी हे माफिया आणि मंत्री या लोकांना तुकाराम मुंडे नको आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी 250 कोटी रुपये जमवले असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय. आता ती कुणाला द्यायचे आहेत हे सुद्धा जनतेने आणि सरकारने विचार करण्याजोगी बाब आहे. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.